हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण कृष्ण जन्माष्टमी विशेष असे गोविंद लाडू म्हणजे सुदामाचे लाडू बनवणार आहोत। अगदी सोपे आहेत बनवायला आणि विशेष म्हणजे लहान मुलांना देखील खूप आवडतात, त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। पौष्टिक देखील आहे। एकदम खमंग असे हे लाडू बनवून तयार झालेले आहे, खुसखुशीत। आता आपण पाहूयात कसे बनवायचे ते। त्यासाठी कढई घेतली, त्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकलेला आहे, साजूक तूप। आणि तूप नसेल तर तेल वापरलं तरी देखील चालेल, पण तुपाची चव काहीतरी वेगळीच असते। त्यामध्ये 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। रेग्युलर आपण घरात जे पोहे वापरतो तेच पोहे या ठिकाणी वापरायचे आहेत। मस्त आता हे खमंग अगदी मीडियम फ्लेमवर मी हे भाजून घेणार आहे, सतत हलवत। भाजून घेतल्याने काय होतं, यातील मॉइश्चर निघून जातं आणि खरपूस होतात हे पोहे। आणि थोड्या वेळाने पाहू शकतात हे पोहे अशा पद्धतीने आकसले जातात। यातील मॉइश्चर कमी झालं ना की हे आकसले जातात। त्याचबरोबर आपण दळतो किंवा याची पावडर बनवतो, पटकन अगदी फाईन पावडर याची बनवून तयार होते। त्यामुळे अगदी असे खरपूस होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। तूप नाही वापरलं तरी देखील चालेल, डायरेक्टली तसे देखील भाजून घेऊ शकता। मस्त आता मी हे काढून घेतले आणि हे थंड व्हायला ठेवून दिलेले आहेत। यामध्येच आता आपण 3 ते 4 वेलची टाकून घेतली, अर्धा वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं, ते देखील छान मी खरपूस यामध्ये भाजून घेणार आहे। आता यामध्ये तूप वापरायची काहीच गरज नाही, हवं तर वापरू शकता, नाही तर नाही वापरलं तरी देखील चालेल। मी आता हे खमंग असं हे खरपूस भाजून घेणार आहे। हे काढून घेतलं, त्यानंतर ना पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। आता शेंगदाणे माझ्याकडे जे आहेत ते मी जवळपास भाजूनच ठेवते, त्यामुळे मी हे भाजलेले घेतलेले आहेत। आता फक्त त्यातील थोडंफार मॉइश्चर असेल निघून जावा, त्यासाठी मी हे भाजून घेणार आहे। त्याचबरोबर पाव वाटी शेंगदाणे, पाव वाटी डाळ म्हणजे भाजकी डाळ घेतलीत, 5 ते 6 काजू, 5 ते 6 बदाम घेतलेले आहेत, ते देखील छान खरपूस भाजून घ्यायचे आहे आपल्याला यामध्ये, जेणेकरून काय होतं दळताना त्याची फाईन पावडर बनवून तयार होते। अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे, जर नसेल तर नाही वापरली तरी देखील चालेल। मस्त आता हे भाजून झालेलं आहे। आता हे थंड करायला आपण ठेवून देऊयात, जेणेकरून थंड झाल्याच्या नंतर ना याची पावडर बनवून घेता येईल। आता थंड करायला ठेवलंय। दुसरीकडे हे जे आहे पोहे आणि खोबरं जे थंड झालेलं आहे त्याची पावडर बनवून घेते मी अशा पद्धतीने। मस्त याची पावडर बनवून तयार झालेली आहे। आणि आता दुसरीकडे जे शेंगदाणे आहे त्याची देखील तुम्ही पावडर बनवून घेऊ शकता, पण मी हे एकत्र वाटणार आहे। आता जवळपास सर्व पाहिलं तर 2 वाटीपेक्षा थोडंसं जास्त होतं पोहे, खोबरं, शेंगदाणे, डाळवं, त्यामुळे 1 वाटीला थोडासा कमी गूळ मी या ठिकाणी किसून घेतलेला आहे। जर तुम्हाला गोड हवं असेल तर 1 वाटी, पूर्ण 1 वाटी किंवा थोडंसं जास्त देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता। आणि हे पाहू शकता असं हे खाली जे लागतं ते देखील काढून घ्यायचं, जेणेकरून ते चिकट झालेलं असतं। जे तेल असतं ड्रायफ्रूट्सला किंवा शेंगदाण्याला ते सुटलेलं असतं आणि याने बाइंडिंग खूप छान येतं। मस्त आता मी हे देखील यामध्ये काढून घेते। आता हे सर्व मिक्स करून घेणार आहे। तुम्ही हवं तर सर्वाची पावडर बनवून नंतरनं पुन्हा एकदा गूळ टाकून मिक्सरमधनं फिरवून घेऊ शकता, नाहीतर हे अशा पद्धतीने करू शकता। आता 1 चमचा साजूक तूप टाकलेला आहे मी यामध्ये आणि आता हे देखील यामध्ये छान चोळून घेणार आहे, मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून अशा पद्धतीने जर तूप वापरलं चव खूप छान लागते, वाससुद्धा खूप छान येतो आणि त्याचबरोबर जे आहे त्याला बाइंडिंग खूप छान येतं। आणि अशा पद्धतीने आता आपण याचे लाडू वळवून घेऊयात। तुमच्याकडे जर खसखस असेल तर तुम्ही डेकोरेशनसाठी वरनं खसखस देखील लाडूला लावून घेऊ शकता, खूप सुंदर असे दिसतात। नाही तर थोडेसे चिरोंजी किंवा पंपकिन सीड्स असतात ते देखील यावर लावून घेऊ शकता डेकोरेशनसाठी। कसं आहे ना, लाडू कितीही छान झालेले असले, रेसिपी छान झालेली असली, पण जर डेकोरेशन तुमचं चांगलं नसेल तर जो ऑडियन्स आहे ना तो व्हिडिओ पाहत नाही, क्लिक करत नाही। त्यामुळे लोकांना असं आकर्षित करणारं डेकोरेशन तुम्हाला करावंच लागतं, भले तुमची रेसिपी कितीही चांगली असली तरी देखील। आता मस्त आपला लाडू बनवून तयार झालेला आहे आणि अशाच पद्धतीने मी बाकी सर्व लाडू बनवून घेणार आहे। आणि हे पाहू शकता आपले लाडू बनवून तयार झाले। जवळपास 11 ते 12 लाडू हे बनवून तयार होतात। छोट्या साईजचे बनवलेले आहेत। मोठ्या साईजचे बनवणार असाल 5 ते 6 लाडू नक्कीच तुमचे हे बनतील। आणि हे पाहू शकता तोडताना देखील अगदी खुसखुशीत असा हा लाडू बनवून तयार झालेला आहे। नक्की ट्राय करू शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन